भंडारा जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध जुगार आणि दारू अड्ड्यांवर पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता 9 आरोपींच्या ताब्यातून 7,940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तर या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करण्याबाबत भंडारा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे। त्या अनुषंगाने दिनांक 15 जून 2024 रोज शनिवारला सकाळी 11 ते रात्री 9:30 वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी अवैध दारू व्यवसायावर आणि जुगार व्यवसायांवर छापेमार कारवाई केली असता 9 आरोपींच्या ताब्यातून दारू गाडण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत 7,940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्यातील तुमसर, गोबरवाही, साकोली आणि अड्याळ या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमधील ठाणेदार आणि अंमलदार यांनी केली आहे। तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 16 जून 2024 रोज रविवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।